कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पुंडलीक वरदा ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, नाम भगवान की. जय जय श्री राधेशा. हां, मोबाईलचा आवाज येणार नाही मध्ये, असं लक्षात घ्या. हल्ली इतकी ते झालं की पार प्रत्येक अडाणी महिलेजवळ सुद्धा असतं. तिला बंदही करता येत नाही आणि ती कोणाकडून बंद करून घ्यायला लवकर सोडत नाही. तेव्हा कृपया आपापले मोबाईल बंद ठेवा, हे सांगण्याची अवश्य पाळी आहे. लिंक तुटते, लिंक तुटली की ते अवघड होतं. ओघवती झऱ्यामध्ये जे येतं त्याच्याकडून ते मी सांगत असतो आणि त्याची लिंक तुटली तर नुकसान तुमचं होतं. म्हणून कृपया मोबाईल सगळे, आपल्याला येत नसेल तर दुसऱ्याकडून बंद करून घ्या, स्विच ऑफ करून द्या. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. तस्मै श्रीगुरवे प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. श्रीनिवासला माहिती, वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. वंशी विभूषितकरान्नवनीललाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की. अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांगाभिवादन करू. आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत वृंदांना साष्टांगाभिवादन करून ज्यांच्या समवेत आपण आलो ते माऊली हृदयाचे संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर साष्टांगाभिवादन करून सर्व संतांना अभिवादन करून उपस्थित वारीमध्ये पायी आलेले वारकरी आणि या दोन हाटाला डायरेक्ट बाजारात आलेली मंडळी, हे दोन हाट म्हणलेत ना संतांनी, आषाढी आणि कार्तिकी. हे दोन बाजार आहेत. गर्दी काय, आज बाजार आहे म्हणून, उद्या गर्दी का राहणार आहे, बाजार आहे म्हणून. पण तरीसुद्धा जे गाव बाजार चालवतं त्यांना बाजारला गर्दी लागते तरच बाजार चालतो, नाही तर चालत नाही. आणि म्हणून या बाजारला सुद्धा आलेल्या सगळ्यांबद्दल सद्भाव प्रकट करून जरी
बाजारचे लोक जास्त असले तरी आपला जो क्रमाने साधनेत असलेले लोक आहेत त्याच्याकरता जो विषय चालू आहे तोच अजून 3-4 कार्यक्रमात चालू राहणार आहे. आत्ताचं प्रवचन, उद्याचं चैतन्य मठातलं प्रवचन, इथलचं कीर्तन, परवाचं प्रसादाचं प्रवचन, या सगळ्यामध्ये विषय तोच चालू राहणार आहे जो आळंदीपासून चालू आहे. तेव्हा साधक मंडळीने अनुवाद करायचा आहे आणि नंतर मग आपलं चिंतन सुरू होईल. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे किशोन, सर्व मिथ्याये जाणून, शरणारी घा देवासे, धनदारा पुत्र जन, माया विघ्ने भ्रमला करे, मनदामी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे, साचुकारे जाईल धनदारा पुत्र जन, आयुष्य जात आहे काळ जप कसे महा, स्वहिताचा गोरवा, ध्यानी रहा श्रीहरीचा, धनदारा पुत्र जन, संत चरणी भाव धरा, क्षणक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायोजतावरा, हेची करा पापानो, ओ धनदारा पुत्र जन, विष्णुदास विनवी नामा, भूलू नका भव कामा, धरा अंतरी निज प्रेमा, न चुकाने मारे ते, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे किशोन, सर्व मिथ्याये जाणून, शरणारी घा देवासे, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. अभंगाची आवृत्ती आपण केली. आळंदीपासून निघाल्यापासून हा अभंग चालू आहे. काही नवीन मंडळी आहेत, तेव्हा सगळ्या वस्तूचा तपशील नाही, पण बाजारात काय काय हे सांगायकरता थोडासा आढावा. 6 चरणाचा चौतुकी हा अभंग आहे आणि याच्यातल्या प्रत्येक शब्दावर चिंतन करण्याचा 15 दिवस आपण प्रवचनाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. हा अभंग काकड्याच्या यातला आहे, वारकऱ्यांच्या पाठातला आहे. ज्याला काकडा येत नाही त्याला वारकरी म्हणायचं का नाही हा सुद्धा प्रश्नच आहे. काही लोकांना येत नाही काकडा. कानपाठ तरी असला पाहिजे, तोंडपाठ जरी नसला, खरं तर तोंडपाठ पाहिजे नित्यनेमाच्या अभंगासहित, पण नसला तोंडपाठ तर कानपाठ पाहिजे. आणि त्यामुळे इथं असलेल्या वारीला आलेल्या इथलच्या सुद्धा आत्ता हजर असलेल्या निम्म्या लोकांचा नक्कीच कानपाठ आहे. 1/4 लोक जे काकड्या विकडा करतात त्यांचं तोंडपाठ आहे. तर नामातयाचा किंकरतेने केला हा विस्तार. संप्रदायाचा विस्तार करणारे आचार्य आहेत नामदेव महाराज. तेव्हा त्यांचा हा अभंग आहे काकड्याच्या ह्याच्यातला. तर काकड्याच्या ह्याच्यात सर्वांचे अभंग आहे, नाथांचं आहे, तुकोबारायांचे आहेत, तसं नामदेवांचंही आहे. तर हा अभंग का निवडला तर समष्टी अधिकार प्रकरणातून
सर्वांना जाग करण्याचा संदेश असणारा हा अभंग आहे. आणि या जाग करण्यामध्ये परमार्थाचे सगळे क्षेत्र गुंफलेले आहेत, हे लक्षात घ्या. सगळे क्षेत्र गुंफलेले आहेत. कर्मयोगापासून ज्ञानयोगापर्यंत सर्व विषयाचं चिंतन नामदेव महाराजांनी मुक्तीपर्यंत केलेले. पण अधिकार प्रकरणामध्ये अगदीच खालच्या लेवलचा वाचिक अधिकारी धरला नाही. सुरुवातच पहिल्या साधनाला स्मरण शब्दातून केली. म्हणजे कमीत कमी जो वारकरी स्मरण काय कळतं तिथपासून याचा अधिकारी आहे, असा त्याचा अर्थ आहे. कारण पुढं जरी क्षणक्षणा नामस्मरा म्हटलेलं असलं तिथं सुद्धा स्मराच शब्द आहे. तर स्मरणाधिकारी अपेक्षित आहे. म्हणजे थोडासा साधक होतो. वाचन काय आहे आत्ताच्या नवीन भाषेत सांगू का तुम्हाला? अहो, जड असणारं टेप रेकॉर्ड सुद्धा रामकृष्ण हरीचं अर्ध्या तासाचं रेकॉर्ड लावलं तर रामकृष्ण हरीचं भजन करते. त्यामुळं अगदी खालच्या लेव्हलवरून हा अधिकारीच नाही. ज्याच्यामध्ये चैतन्य आहे, जो काही स्मरण करू शकतो, ध्यान करू शकतो, त्याच्याकरता ध्यानी राहा श्रीहरीच्या, न चुका नेमा हरिभक्ती. तर नित्यनेम करणारा आणि ज्याच्यात अंतःकरणद्वारा नित्यनेम होतो असा अधिकारी. केवळ कवायतवाला नव्हे, आपल्या वारकऱ्यांमधले कवायतवाले जेवढे ते याच्यातून बाद झाले. भोज्याची वारी करणारे जेवढे आहेत ना त्यांच्याकरता हा अभंग नाही. लहान पोरं भोज्याची वारी करत असतात, पळतात तिथपर्यंत शिकून परत येतात. ध्येयाचा पत्ता नाही, काही हेतूचा पत्ता नाही, काही नाही. तसे हेलपाट्याची वारी करणारे जे आहेत ना ते या उपदेशाच्या बोधाच्या अधिकार कक्षेच्या खाली आले. मग हा कोणाकरता बोध आहे? तर त्यांच्याकरता ज्याला स्मरण कळतं, ध्यान कळतं, अंतरी निज प्रेम कळतं. ह्याचे सगळे विधी अंगाचे मुद्दे बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर त्यांच्याकरता हा अभंग आहे. म्हणजे वाचिकला ते झोपेत सुद्धा माणसं जसं झोपेत चालतात ना तसं आपले काही वारकरी अध्यात्माच्या दृष्टीनं झोपेतच भजन करत असतात. स्वप्नात झोपेत चालतात ना, माहिती आहे ना तुम्हाला. हे बिना ध्येयाचे ते प्रकारसारखे दुसऱ्या काही ठिकाणी याला फलश्रुती सांगितली. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी नाही ऐकला. काय हे तुकोबरायांनी प्रेरक अंग म्हणून चाल केलासी मोकळान बोल विठ्ठल वेळेवेळा, हे प्रेरक अंग म्हणून ही चरणं आलेली आहेत. पण या अभंगाच्या अधिकाराच्या खालचे आहेत. या अभंगाचा जो अधिकार आहे, ज्याला नित्यनेम आहे, ज्याला काकडा कळतो, ज्याला स्मरण कळतं, ज्याला ध्यान कळतं, ज्याला अंतरी निज प्रेम कळतं, अशा अधिकाऱ्याच्या करता आहे. लक्षात घ्या. म्हणजे ज्याचा परमार्थ थोडा मन बुद्धीच्या आत घुसलेला आहे. मला हा बुद्धीचा विषय सर्व मिथ्या आहे जाणून, ज्यांनी कधी ऐकलेलंच नाही तर त्याच्यात नुसतं आपलं कवायतीसारखं आहे, त्याला ते मिथ्या वाटतच नाही, त्याला ते सगळं सत्यच वाटतं जगत. तर कमीत कमी मिथ्याचा निश्चय नसू द्या, पण कुठंतरी कोपऱ्यात हे मिथ्या एवढं थोडं तरी त्याला वाटलं पाहिजे. आणि हे वाटायला मन असावं लागतं, आध्यात्मिक बुद्धी असावी लागते, तर हे वाटतं. नाही तर काय जनावराला वाटतं काही. मग जनावर हंबरतं. आता जनावर वारीसुद्धा करतात. आमच्यावर आमच्या बैलांनी वारी केली. महाराज त्यांच्यासुद्धा स्वभावात फरक पडला. इतकी जहाल बैल होती ते, पण पार त्यांच्यात सुद्धा नामस्मरण ऐकू ऐकू महाराज इतकी त्यांची बुद्धी तयार झाली की पुंडलिक वारदा म्हणायला लागले की लगेच हारायचे. त्यांना कळायचं ते की आता चालायचं आहे, आपल्याला आता निघायचं आहे.
पण आपल्यातले काही माणसं असे आहेत म्हणजे पुढचं न बोलताच मला कळालं. तर अवघड आहे थोडक्यात. मी कशाकरता गोषवारा घेतला की या अभंगाचा अधिकारी कोण, तर ज्याच्या परमार्थ अंतःकरणात घुसलाय तो. एकमेकाच्या नादाने हा आला म्हणून तो आला आणि तो आला म्हणून तो आला, हे जे आहे ना, कित्येकांना खरं निष्ठेची वारी नसते, आवडीची सुद्धा नसते हो. क्युरियोसिटी म्हणून काही लोक तर एकदा पाहायचं म्हणून येतात, एकदा पाहायचंय वारी काय म्हणतात, असे वारकरी असतात. आमच्या इथे सुद्धा असे येऊन पाहायचं म्हणणारे लोक आहेत. या दिंडीत येऊन पाहायचं, एकदा ह्या दिंडीत येऊन पाहायचंच ठरवलं होतं. असं त्यांना फायदा झाला, आलती कुतूहलानं. नंतर त्यांना वाटलं नाही नाही, आपल्या याच्यात एक दोन जणांनी बोलून दाखवलं ना की आमची निष्ठा, आम्ही प्रयत्न किती केला आणि आता या वारीत आल्यावर मी इतके खुश झालो की आता ही दिंडी सोडायचीच नाही शरीरात, जोपर्यंत होणं शक्य आहे तोपर्यंत. असं सुद्धा भाषण करणारे आपल्याला एक दोन जणं मिळाले, हे लक्षात घ्या. तर सांगण्याचा मुद्दा, पण केवळ एकमेकाच्या नादानं संगतीनं तू निघाला म्हणून मी निघाला, सोयरे सोयरे तुम्ही येतं मग मी पण येतो म्हणतो. अरे तुम्ही येतं मी येतो, हे काही आवड आहे वारीची? देवाकरता जायचं आहे का तुम्ही म्हणून मी येतो? असं नाही आहे खरं. पण त्या वर्गाबद्दल निंदा करण्यापेक्षा हा अभंग कुठून पुढं आहे एवढंच विषयच काम. हा अभंग कुठून पुढं आहे? नामदेव महाराजांनी विस्तार केला, साधकांचा विस्तार आहे. जिवंत विस्तार टिकतो साधकांचा, असं आहे. हा जड विस्तार नाही आहे. एखाद्या कंपनीनं ॲडव्हर्टायझिंग करून आपल्याला सवय लावली टूथपेस्टची, सगळ्याच्या घरी तीच आहे, तर ही टूथपेस्ट सारखा नाही आहे. हा जड नाही आहे, चेतन साधनांग आहे, हे आपण लक्षात ठेवा. आणि त्यामुळे याचा अंतःकरणाशी स्पर्श झाला तर तो अधिकारी. अंतःकरण कोणाला आहे? मानवाला आहे. मग अंतःकरणाचा उपयोग न करणारे देह आणि मानव असून सुद्धा पशुवत आहेत, नाथ महाराज म्हणतात. काय मग तुम्ही पशुवत नसाल तर तुम्ही अनधिकाऱ्यामध्ये नाही. मानववत असाल तर अंतःकरणाच्या लेव्हलवर, अंतःकरणातल्या टप्प्यात परमार्थ कसा करावा, तेव्हा तुम्ही कवायतीसारखा परमार्थ करणं ही पूर्ण झोप न उडाल्याचं लक्षण आहे. अर्ध्या झोपेत जसं काही लोक क्रिया करत असतात तसा प्रकार त्या लोकांकरता हा अभंग नाही. जे जागे होऊन वारी करतात, सावधान होऊन वारी करतात, त्यांनी काय करायचं आहे हे या अभंगात सांगितलं आहे. कशाकरता करायची आहे? नुसतं डोकं ठेकवण्याकरता नाही. आता मी पाहतो इथं सोय केली मुद्दाम. आपलं फार आकर्षण म्हणजे नामापेक्षा जास्त नाही, नाम नामीचा आभेद आहे. इथं बसून खूप भजन केलं ना तर तितकं फळ मिळेल, पण तितकी श्रद्धा नसते. पण इतर बाजार विचार करण्यापेक्षा तुम्ही दर्शनाला गेले तर माझं काही म्हणणं नाही. दर्शनात जो वेळ जातो ती एक तपच आहे, लक्षात आलं का? तर विधी तो हरिकथा, चंद्रभागे स्नान. काही लोक स्नान करत नाही, स्वच्छाचे भोगते, ते चंद्रभागेला आंघोळच करत नाही. आता आजारामुळे शरीर थकल्यामुळे मी पण जात नाही, पण कित्येक वर्ष मी चंद्रभागेचं स्नान केलेलं आहे, चातुर्मासात डेलीसुद्धा. तेव्हा असं काही हे नाही. आता शारीरिक काही अडचणीमुळं आता पायाची अडचण तुम्ही पाहिली चालताना की ते एवढा घाट चढणं उतरणं मला शक्य होत नाही, म्हणून आता मी जात नाही. हा विषय सोडा. पण माझं चंद्रभागेवरचं प्रेम आहे तसंच आहे. आणि म्हणून आमचा आश्रम पण चंद्रभागा डोळा दे खरिया या मापात आहे. तेव्हा सकाळी बाबी जाती दिगांता रोज चंद्रभागेचं दर्शन होतं. या दृष्टिकोनातून इथलची जे तीन मुद्दे आहेत की विधितो हरिकथा, चंद्रभागे स्नान. तर हरिकथा करावी, चंद्रभागेचं स्नान करावं, नामस्मरण करावं. दर्शन दिवसेंदिवस पूर्वीपेक्षा वाढत चाललं आहे. आता एकादशीच्या ह्याला तर 24-24 तास मला तप करावं लागतं तेव्हा दर्शन.
आणि दर्शन घेताना मी पाहिलं एवढं तप करून दर्शनाबद्दल फक्त खरंच भोज्याच्या वारीसारखंच. आता आम्ही त्या IT मुळे सोय झाली, काय चाललंय पाहतो ना, शिपाई ओढतच असतात. त्यांना काय म्हणतो, लाख लोक काढायचे, 2 लाख लोक काढायचे दिवसातून म्हणल्यावर त्यांना काय म्हणणार. पण 10-20 माणसं लाईनीत असताना आपल्याला देव दिसतो, पण त्या देवाच्या ध्यानाची कधी सवयच नसल्यामुळं माणसं दिसत राहतात. आता इथं सोय केली ना, पांडुरंगाकडं पाहण्यापेक्षा कोण कोण पाया पडते आणि कोणाला शिपाई ओढते इकडंच आमचं लक्ष आहे. जे पाहायला पाहिजे ते पाहतच नाही. ही माया आहे महाराज, बरं का. माया विघ्ने भ्रमला करे, तेच लक्षात ठेवतात. माझंही कधी कधी तसं लक्ष गेलं. कित्येक दर्शन करणारे महाराज आम्ही आमच्या दृष्टीत निरीक्षण करतो. काहींना शिपाई दर्शन करू देत नाहीत आणि काही ना पाया पडावंच वाटत नाही, जातात असं हात लावतात की पुढं. काही महिलांना असा संकोच वाटतो की शिपायाचा हात नाही लागला पाहिजे म्हणून पाया पडायचं नाही. अरे सोडा ना जरा देहभाव, काही फरक पडत नाही. तो एवढ्या गडबडीत तुम्हाला कुठेही काही स्पर्श करतो असं नाही, पाठीलाच हात लावतो ना, ह्याच्यापेक्षा तर काही करत नाही. पण त्याला लावणं त्याचं कर्तव्य का आहे, तर लोक त्याशिवाय मोकळेक दिलं तर किती किती वेळ दर्शन करतील. वारीच्या वेळेला तसं केल्याशिवाय इलाज नाही. पण आपलं अंतःकरण देहाध्यासी असल्यामुळं मी पाहिल्या काही काही महिला जास्त असं करतात, ते शिपायाचा हात लागू नये म्हणून झटकन स्वतःच बाहेर पडायचं. पण आपण देवाच्या स्पर्शापासून मुकलो याचं काय, ते कोणाच्या लक्षात येत नाही आपलं काय चाललंय ते. शेवटी चरणदर्शन हे आपल्या भारतातलं 1 नंबरचं जागा आहे आणि तिथं आम्हाला चरणाचं तेवढं महत्त्व वाटत नाही, पांडुरंगाच्या ध्यानाचं महत्त्व वाटत नाही. ध्यानी राहा श्रीहरीच्या, आपल्या याच्यात येतं चिंतन. तर अधिकार प्रकरणामध्ये आपण स्वतः कमी यादीत बसायला माणसं तयार नसतात, पण खरी गोष्ट, अक्षरशः खरी गोष्ट आहे, 8 लाखापैकी साधारण साधक सुद्धा 1 लाख नसतील. खरं सांगतो, अगदी 8 लाख वारी आहे, अक्षरशः 1/8 सुद्धा साधारण साधक सुद्धा नाही. विशेष साधक सोडून द्या, विशेष साधकांची गोष्टच सोडा. तर त्यांना मी याच्यात यादीत धरतच नाही, पण साधारण साधक सुद्धा नसतात. कारण भाव नाही. भावे चरणी ठेवा माथा. चरणी माथा ठेवायचा म्हणलं, अरे एखादा धपाटा बसला तरी माथा ठेवल्याशिवाय राहू नये. काय होईल जास्तीत जास्त. आणि ते न रागवता, बरं का, धपाटा खायचा पण रागवायचं नाही त्याच्यावर. त्याचं कर्तव्य तो करतोय. पायसुद्धा पडू देत नाही, त्याच्यावरच फिरतात. तिथं जाऊन क्रोध करतात, भांडणं करतात, पाहायला मिळते, गमते. काय तर तिथं धपाटा खाऊन सुद्धा न रागवता त्याच्यावर आपलं मन विठोबाशी एकाग्र करणं, याच्याकरता भाव आत प्रगट झालेला असेल. जेव्हा आलो तुझ्या दरबारी, पोहोचलो तुझ्या कृपेनं, तर डोळे ओलावले पाहिजेत, प्रेमाश्रू आले पाहिजे. कंठी प्रेम दाटे नाही नीरलोट, हृदयी प्रगटे रामरूप. तर भावी चरणी ठेवा मन. हा भाव ज्याच्यात असेल ना, तो जाग होण्याचा अधिकारी या अभंगातला, अधिकार प्रकरणातला, ज्याच्यामध्ये शुद्ध भावच नाही, तो या अधिकार प्रकरणातच बसत नाही. कारण पहिला अक्षर आहे भावे चरणी ठेवा माता. म्हणून ज्याला भाव आहे, पुढं देवप्राप्तीनंतर भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावं आहे देव, तरी असुलभ उपाव. पण भावेपासून सुरुवात आहे त्याची सुद्धा. आणि या अभंगाची सुद्धा उपदेशाची सुरुवात झाली. आता तुम्हाला जागं व्हायचं आहे ना, भावे चरणी ठेवा माता, इथून झाली.
तर हे अधिकार प्रकरणातला विचार सांगितला थोडासा. तर भाव असणारे, जसं अभंगाचे अधिकारी तसं ऐकण्याचे अधिकारी सुद्धा. ज्याच्यात तर्क आहे ना त्यांनी ऐकूच नाही, तुम्ही उठून जा, काही गरज नाही. ऐका ऐका भाविकजन कोण कोण व्हालते, तार्किकाचा टाका संग, पांडुरंग स्मरा हो. इतका आत घुसलेला आहे तो पापाचरणानं, अशुद्ध अन्न सेवन केल्यानं. ऐकता ऐकता सुद्धा आपल्या आतलं डबल रोल चालू राहतो. मग हे सांगतात, मग हे कुठं काय करतात, मग हे कुठं दिसतात भजन करताना, काय तर्क करील. परिचय काहीच नसतं बरं का, तरी पण त्याचा तो तर्क चालूच राहतो. तर्क शब्द उलटला की कर्त शब्द तयार होतो. जो सांगितलेल्या सिद्धांताला कापत जाते ज्याची बुद्धी, त्याचं नाव तार्किक, दुसरं काही नाही. ऐकण्यामध्ये वृत्ती ठेवण्याच्या ऐवजी. म्हणून लिहिणाऱ्याने लिहिलाय तो भावे या अधिकारावर, आणि मी जो सांगतोय ना तोही भावे या अधिकारावर. ज्याच्यात भाव नसेल त्याने आम्हाला अभंग ऐकूही नका, काही गरजही नाही थांबायची. कुठंतरी टप्प्यावर चाललं पाहिजे. मला नुसती गर्दी जमा करायची नाही. दर्दी पाहिजे असतील तर ज्ञानाचे दर्जे वेगळे, समजची ताकद असणारे, विवेक असणारे. पण भक्तीच्या दर्दीमध्ये सुद्धा भाव आवश्यक आहे. भाव नसेल तर जमणार नाही. भावबळे आकळे एरवी नाकळे, भावे विण देव नकळे निसर. आम्ही पूर्वीच्या सुरुवातीला अभंगावर चिंतन करताना भावशब्दावर पुष्कळ चिंतन केलं. तर हा आहे याचा अधिकारी. तर ज्याच्यात भाव आहे त्याला जागं करायचं नामदेवराय काम करतात, हे आपण लक्षात ठेवा. आणि मग जागं व्हायचं काम करत असताना त्याचे लाभ पण पहिल्या चरणातच अधिकार प्रकरणाबरोबर विषय पण आला. अरे याचे 6 अभंग 6 चरण म्हणजे ग्रंथ नाही, एक चरण सुद्धा पूर्ण ग्रंथ आहे. नामदेवरायांचं नाव शेवटी आहे, मग इथं कसं घालायचं. जागेवारी आता म्हणणारा कोणीतरी आहे का नाही, मग तो शेवटी आहे विष्णुदास विनवे नामा. मग ते नामदेवराय म्हणतायत. हा संबंध भावे असणारा अधिकारी, चरणी ठेवा माथा विषय, आणि चुकवा व्यथा जन्माच्या प्रयोजन. अधिकारी विषय प्रयोजन संबंध म्हणजे एक पहिलं चरण सुद्धा पुरा ग्रंथ आहे. संपूर्ण अभंग ग्रंथ असेल. यात काय नामदेव महाराज जसं ज्ञानेश्वरांबद्दल म्हणाले, एकतरी ओवी अनुभवावी नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी. आम्ही म्हणतो हा नामदेव महाराजांचा अभंग एक चरण ग्रंथ आहे, पूर्ण ग्रंथ आहे, काही फरकच नाही त्याच्यात. चुकवा व्यथा जन्माच्या हे फलश्रुती आहे. हा दिसायला संकेत आहे साधनेचा, पण या संकेतात फलश्रुती बसलेली आहे, असं आहे. तेव्हा यानंतर निषेधांगाच्या बाबतीत सांगितलं, धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशू सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासे. इथं आलेत, पण या 3 तुकड्यातल्या अटी पुऱ्या न करता आलेत. त्यामुळे शरण जाण्याचे अधिकारी नाही. जागवण्याचा अधिकारी कोण, ज्याच्यात भाव येतो. आणि शरण रिगण्याचा अधिकारी कोण, ज्याच्यात पहिले 3 तुकडे दुसऱ्या चरणाचे जीवनात उतरलेत. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून, एवढं 3चा अन्वय करायचा. आणि ही शरणरेगाची पूर्वतयारी, ही शरणरेगाची पूर्वतयारी. शरणरेगा देवासी. मग तुमची आत्ताची स्थिती काय हे वर्णन करणारं 3रं चरण आहे. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे. हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. तुम्हाला सावधान करण्याकरता तुम्ही ज्याच्यात आहात त्याचा परिणाम काय होणार आहे याच्यासह विधी वाक्य प्रपंचाबद्दलचं या एका चरणात बसवून दिलं. हा सगळा जाणारा आहे.
तेव्हा माया विघ्नामध्ये तुम्ही भ्रमू नका. प्रपंचाच्या बाबतीतलं विधान याच्यात आलं. आता तुम्हाला सावधान करण्याचं एक अंग सुरू झालं. आयुष्य जात आहे पहा. सगळे सोयऱ्यातून दिवस न निघाल्याचा परिणाम, मुख्य दोष काय होणार आहे? मुख्य दोष होणार आहे काळ जपतसे महास. हा काळ तुम्हाला खात राहणार आहे. आयुष्य जात आहे पहा. त्याच्याकडं दृष्टा म्हणून निरीक्षण करून जर पाहिलं तर गेलेलं परत मिळवता येणार नाही. आणि त्या दृष्टीनं बरंच मोठं गेलंय, किती शिल्लक आहे माहीत नाही. विधीनं सनातन धर्मी लोकांना कलियुगात 100 आयुष्य निश्चित केलेलं असलं, आज 100 वर्ष 100 कोणी गाठत नाही. सरासरी 58-60 पडते आता हल्ली. आणि त्याच्यात कोण्या वेळेला कसा परिस्थिती या विज्ञान युगामध्ये होईल हे सांगताच येत नाही. घरातून बाहेर गेलेला मनुष्य, शहरात तर अशा अवस्था आहे, इतकं यंत्रयुग वाढले, रेल्वे, ॲक्सिडेंट, इतकी परिस्थिती अवघड आहे की तो घरी परत येईल का नाही हे सुद्धा सांगता येत नाही. आणि म्हणून काळाकडं लक्ष ठेवून हे सगळं मिथ्या जरी नाही जाणलं तर एवढं तर समजून घ्या, तुम्हाला दिलेलं आयुष्य किती आहे. मनुष्यपणा तुमचा किती दिवसाचा आहे, त्याच्यातले किती दिवस गेलेत. एक खेडेगावी बाईचं एक पद होतं, मी लहानपणी पाठ केलं होतं बरं का. आमचं कौतुक करे लहानपणी लोक. ते पंढरीबद्दल आहे म्हणून तुम्हाला सांगतो, प्रमाण म्हणून नाही. लहानपणीची गोष्ट, आम्ही लहान होतो तेव्हा खूप, आणि मोठ्या आवडीनं ते पद आम्ही म्हणायचो. एकदा पंढरी पहारे गड्या, मग तू तेथे मारशील उड्या. बाळपणी तुला खेळाचा नाद. बाळपण, तरुणपण, म्हातारपण या सगळ्याचं वर्णन केले काय काय ते बरं का. आणि याच्यातून वाचायचं असेल तर एकच उपाय, एकदा पंढरी पहारे गड्या, असं ते पद मी म्हणत होतो. म्हणजे किती गोष्ट आहे, दुसरी तिसरी असतानाची गोष्ट सांगतो तुम्हाला, हौशी ना. पण तरुणपणी तुला विषयाचा नाद, म्हातारपणाचं शारीरिक अवस्था, हे सगळं त्याच्यात वर्णन केले. 4-5-6 चरणाचं ते पद होतं ते. त्यावेळेला सगळं म्हणायची गरज पण नाही. तर आयुष्य जात आहे पहा याच्याकरता सांगितलं. तुम्ही जर तुमच्याकडे निरीक्षण केलं, बोलता बोलता आपल्या देखत देखत, आता ही वारीच 32 वर्षाची आहे, तर कित्येक बालक तरुण झाले वारी करता करता, कित्येक तरुण म्हातारे झाले, कित्येकांची वारी थांबली, आता चालवत नाही, आता गुडघे दुखतात, पुढं काही पण काय. मी तर 50 वर्षाचा वारकरी, 50 वर्षाचे. आज स्थिती काय, ॲक्सिडेंट झाला तर पूर्वी वाटेल ते कष्ट करून आम्ही पायी वाऱ्या केल्या, नंतर मग रथाचा आधार घेतला. आज अवस्था काय, आज रथावर सुद्धा इन्फेक्शन इतकं लवकर होतं. तुम्ही पाहिलं, मला किती दिवस खासीचा त्रास होता, जुलाबाचा त्रास झाला. जुमानना न जुमानना हा भाग वेगळा, आपण आपले नियम करतच राहिलो, त्यात काही फरक पडू दिला नाही. पण काळाची गती कशी आहे हे पहा. मी माझं सांगितलं, तुम्ही तुमचं पहा. काय पूर्वी पूर्ण पायवारी करू शकत होते, आता काही लोकांना अगदी इच्छा असून सुद्धा अर्ध्या वाऱ्या सोडाव्या लागल्या. आमचे विणेकरी बाबाच यंदा थकले, मधूनच त्यांना बदलावं लागलं. खूप पाठा भरपूर, आणि 5-5, 7-7 वाऱ्या करतात पायी. आता काय करू शकतात, शरीरापुढं काय चालतं. तेव्हा म्हणून आयुष्य जात आहे पहा, जरा निरीक्षण होऊन विचार करा. तुमचा काळ सारखा तुमच्या आयुष्याला जपतोय. काळ जपत असे महा.
घटका गेली पळे गेली, तास वाजे घणाना, आयुष्याशी काळ खातो रामकारे म्हणाना. हे सुद्धा संतवर्णित नाही, पण सगळ्यांना कानपाठ आहेत ना हे चरण. तेव्हा अशा प्रकारानं प्रत्येकाच्या जीवनात दुरून निरीक्षण करून पाहावं आणि गेलेला काळ परत आणता येणार नाही याची जाणीव ठेवा. म्हणून मी साधू याच्यात या चरणावर चिंतन करताना समयदानाचं महत्त्व पण सांगितलं. समयदानाला खूप महत्त्व आहे. त्यातल्या त्यात वानप्रस्थी लोकांनी त्यांच्या हातात आर्थिक नाड्या राहिल्या नसल्या तर पैसे नाही दिले चालतील, पण क्षेत्रात समयदान करा. काय नाही, तरुण देणारे देतील, संस्था चालणाऱ्या चालतात, कोणावाचून कोणाचं काही अडत नाही. तुमच्या पैशाने सगळं चालतं असं काही नाही. तर पैशाचा अहंकार करायचं काही कारण नाही, पण समयदान द्या. ह्या समय प्रपंचात दिल्यामुळंच आपलं पार पुनर्जन्माच्या वाटोळ्याची अवस्था आलेली आहे. तो समय जर इकडं दिलात तर फायदा होईल. भजनाकरता, संतचरणी करता, संतचरणी भावधरा करता, क्षेत्राकरता, धामनिवासाकरता समयदान करा. म्हणून आयुष्य जाता आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा. शेवटी स्वहिताचं ध्येय लक्षात ठेवा. मला चालू वैभवात आकृष्टच राहणार नाही. तुम्हाला आता गोष्टी आवडतात, मी काय रस्त्याने फार गोष्टी सांगितल्या नाही, पण ती एक प्रसिद्ध गोष्ट सांगतो तुम्हाला. एका राज्याचा असा नियम होता की जर राजा निपुत्रिक झाला तर कसं व्यवस्था करावी लिहून ठेवलेलं होतं त्यांच्या राजविधानामध्ये. काय लिहिलेलं होतं तर अशा वेळेला राज्यातला मुख्य हत्तीच्या सोंडेत माळ द्यायची आणि पहाटेच दरवाजा उघडायचा आणि ज्याच्या गळ्यात तो माळ घालेल हत्ती त्याला राज्यावर बसवायचा. आम्ही जसं चिठ्ठी टाकून कधी कधी निर्णय घेतो, जी चिठ्ठी येईल त्याप्रमाणे, तर त्या राज्याची पद्धत होती, तो हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याला राज्य द्यायचं. नेमकं त्या वंश परंपरेत निपुत्रिक निघाला आणि तो मेला. विधान काढलं प्रधानाने आणि त्या विधानाप्रमाणे मिरवणूक निघाली. हत्तीच्या सोंडेत माळा दिली, त्या बंद असलेला दरवाजा उघडला, बाहेर नदी होती आणि योगायोगाने त्यावेळेला साधू आला होता स्नानाला. स्नान करून सकाळी गावात यावं म्हणून कडेकडेनं तसे परिक्रमा अशी कडेनं करत नदीच्या किनारे साधू दुसरं कुठं करणार नित्यनेम. तर तो चिमट्यावाला बैरागी साधू होता. तो नुसतं आंघोळ केली आणि पायऱ्या चढून वर यावं लागला. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि त्या सोंडेतली माळ त्या हत्तीनं त्या साधूच्याच गळ्यात टाकली. आता सगळ्या लोकांनी जय जयकार केला आणि त्याला काहीच माहीत नाही. अचानकपणे म्हणे आमच्या राज्याचं असं विधान आहे आणि त्या विधानाप्रमाणे आमचा राजा गेला. त्या जागेवर दुसरा बसवल्याशिवाय अंत्यविधी करता येत नाही आणि आमच्या ह्याच्यात विधान लिहून ठेवलं आहे, त्याप्रमाणे आता तुम्हाला राज्य करावं लागेल, गादीवर बसावं लागेल. आता काय करावं? पंचायत आली. काय भगवंताचं रचण माझ्या मागं आहे, मी बैरागी झालो सगळं सोडून, आणि काय रचण. शेवटी लोक ऐकेना. त्याला राजगादीचा अभिषेक केला, त्या पहिल्या राजाचा अंत्येष्टिक्रिया केली, तो गादीवर बसला. आता साधू अंतःकरण, कोणाशी राग नाही, कोणाशी द्वेष नाही, पहिल्यापेक्षा चांगलं राज्य चाललं, स्वार्थ नाही. काय तो म्हणायचा माझं काही नाही, मी तुम्हाला नुसता गादीवर बसलोय, तुम्ही जाणकार लोक जे कराल ते मला मान्य आहे, फक्त देवाची आठवण ठेवा. त्याचं आपलं बैरागी जीवन आणि खोटं करू नका असं सारखा बोध करायचा. राज्य केलं, राज्य सुधारलं पहिल्यापेक्षा आणि त्याचं वैभव वाढलं राज्याचं. तर शेजारच्या एका राजाला ते सहन झालं नाही.
तो म्हणणं नाही ना, आता याच्यावर आपल्याला चढाईच केली पाहिजे, राज्य ताब्यात घेतलं पाहिजे. हे तर आपल्याला जड भरल, हा आपल्याला ताब्यात घेईल. आणि म्हणून काय झालं, त्यांनी एकदा चढाई केली. आता प्रधान आणि शिपाई सगळे आले, महाराज परके आक्रमण झाले, काय करावं काय नाही. हे काय झालं म्हणे, तो शेजारच्या राजाने आपल्याला आक्रमण केलं आहे. असं करा, त्याला निरोप जाऊन सांगा, पहिलं मला भेट आणि मग आपण लढू. पोलिसात तर होत होते. झालं, त्याला बोलवून घेतलं. म्हणे काय झालं रे बाबा. म्हणे मी चढाईला आलोय, मला काही मौखिक तुमची समजदारीचे हे नाही. तुम्ही युद्ध करून मला जिंकून दाखवा, नाही तर मी तुम्हाला जिंकणार. म्हणजे जिंकून काय करणार. म्हणे राज्यावरचा ताबा करणार. आणि मग म्हणे एवढं कशाला नुकसान करतो, पुढं तुझंच राज्य आहे ना, मग आत्ताच घे ना म्हणे. ते सैनिक मारायचे, एवढं नुकसान करायचं कशाला म्हणे. त्याला वाटलं नव्हतं हा सहज तयार होईल. आणि लोक म्हणायला लागले, अहो महाराज असं कसं चालेल, तुम्ही तर राजे आहात असं. हे बघा म्हणे, मी काय आहे हे मला माहिती आहे. मला जेव्हा तुम्ही गादीवर बसवलं ना, तेव्हा माझ्याबरोबर एक लंगोटी, एक चिमटा आणि एक छाती होती तेवढी. पण ती मी सोडली नाही, माझ्या राजधानीच्या गादीच्या वर बांधून ठेवली. माझी एवढीच इस्टेट आहे, तेवढी मला मिळाली, माझं बाद झालं. मला काही वाक्याचं गरज नाही. स्वहिताचा घोर वहा, काय आयुष्य जात आहे पहा. मला देवाने ड्युटी दिली म्हणून मी किती सांभाळलं. तो जर सांभाळायला आला असेल आणि त्याला पाहिजे असेल तर त्यांनी राज्य घ्यावं. मी चाललो म्हणे, मला मोकळं करून टाकावं. तर लक्षात ठेवा, समोर नेहमी आपल्या त्या साधूने जसा चिमटा टांगलेला होता का नाही, तसं काळाचा आपल्या समोर दृश्य नेहमी पाहिजे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. एक दिवस काळोबा आपल्याला खाणार आहे. किती प्रयत्न केला तरी काहीही फरक पडणार नाही. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामिनी दोर. फक्त देवच वाचवू शकतो. तो का म्हणे, तुझं सोडविना कोणी एका चक्रपाने. अजून मध्ये 2-3 चरण आहे, सगळे देत नाहीत प्रमाण. तेव्हा काळाच्या ओढीकडं लक्ष जर ठेवलं तर भोगामध्ये रममाण होणारच नाही. इतके दिवस राज्य केलं, पण राज्याची आसक्ती पहिला का झाली नाही, तर चिमट्यावर लक्ष होतं. तसं तुम्ही प्रपंच करा, पण चिमट्यावर लक्ष ठेवा, मग प्रपंचाची आसक्ती होणार नाही. लक्षात घ्या. आणि चिमट्यावर लक्ष नसलं की हा प्रपंच तुम्हाला बुडवल्याशिवाय राहणारच नाही, हे लक्षात ठेवा. जसं त्या समर्थांची घोंगडी सोडायची नाही शिष्याला सांगितलं ना, तसं आपल्या काळरूपी चिमट्याकडे लक्ष ठेवायचं. हा कधी खाईल हे सांगता येणार नाही. म्हणून आयुष्य जात आहे पहा, कुठं जागा व्हायचं त्याचं एक एक केंद्र. काल परवा आपण चिंतन केलं, संत चरणी भाव धरा, क्षणक्षणा नाम स्मरा. तेव्हा हा जो मुद्दा आहे, मुक्ती सायुज्यतावरा, मुक्तीच्या ध्येयानं परमार्थ करावा, हे 2 सहाय्यक साधनांचा उपयोग करावा, हे सूत्र तात्पर्यात्मक शेवटी सांगितले. हेच करा बापानो. आता शेवटचं चरण सुरू झाले. उद्याला सुद्धा नवीन ठिकाणी असल्यामुळं मागचा थोडा पुन्हा आढावा घ्यावा लागतो. आज का आढावा घेतला, तर निम्म्याला वर नवीन स्रोत आहे दिंडीतले सोडून, म्हणून सगळ्याचा वेगळ्या पद्धतीनं. त्याच्यातूनही तुम्हाला नवीन काही मिळालं बरं का, पुनरुक्ती झाली असं नाही आहे, लक्षात घ्या. त्याच्यातूनही तुम्हाला काही मिळालं. तर शेवटचं चरण आहे ते आपल्याला उरलेल्या पूर्ण ह्याच्यात जाणार आहे. उद्या कीर्तनही सरचं ह्याच ह्याच्यावर आहे, याच अभंगावर होईल. आणि परवाचं सकाळचं प्रसादाचं प्रवचन पण याच अभंगावर होईल. आणि एक एक अक्षरावर आपल्याला बोलायला पुरवणार नाही वेळ. ते 6 चरणाच्या पैकी एका चरणावर 2 दिवस घालवायला काय अवघड काहीच नाही. आपण कोण आहे, त्याचा अनंत सागर असलं आहे. ते सागर जसा संपत नाही
तर संतांचं ज्ञान सूत्रबद्ध आहे. सूत्र सोडवणारा जर असेल, कंस सोडवणारा, तसं अभंग सांगावे का लागतात, तर कंस सोडवून त्याचा विस्तार करायचा असतो. एकेका शब्दामध्ये घागर मी सागर भरलेला आहे. तर हीच करा बापानो ही विनंती करत असताना नामदेवांचा दैन्य भाव विष्णुदास. नामदेव महाराज विष्णुदास म्हणवतात. कुठं नामा म्हणे आहे, पण कुठं कुठं विष्णुदास विनवी नामा, या उठा जागेवाऱ्यामध्ये विनवी शब्द वापरला आहे. म्हणजे दैन्य भावाने हा अभंग भरलेला आहे. आणि निषेधात्मकाचं वाक्य एका तुकड्यात सांगितलं, भुलू नका भव कामा. इथं भुलू नका म्हणजे विसरू नका नाही, अडकू नका असं आहे. काही शब्द मोठे गमतीशीर असतात. जसं राग शब्दाचा मुद्दा मी सांगितला ना परवा, की मराठीमध्ये राग म्हणजे क्रोध, आणि अध्यात्मामध्ये संस्कृतमध्ये राग म्हणजे आसक्ती. तसं भुलू हा शब्द हिंदीमध्ये आहे, पण भुलू म्हणजे विसरणे असं आहे. आणि भुलू म्हणजे आसक्त होणे. भुलू नका भव कामा, त्याच्यात आसक्त होऊ नका. याच्यातही पुन्हा तात्पर्यात्मक सिद्धांत, विधी आणि निषेध दोन्ही अंगाचं समानता आहे. विष्णुदास विनवी नामा, भुलू नका भव कामा, धरा अंतरी निज प्रेमा, ध्यानी आपलं न चुका नेमा हरिभक्ती. तर या अभंगाचं सगळं चिंतन काही या चरणाचं आता करणार नाही आहे, फक्त याच्यात प्रवेश केला आहे. आता बाजारला आलेल्याने उद्याला यावं, म्हणजे जरा पुढचा विषय ऐकायला मिळाला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज नाम भगवान की जय. जय श्री राधे.